हस्सापुर में हाल ही में तरक्याती कामों को लेकर सरपंच पर जानिबदारी के इल्जाम आयद किए गए थे, लेकिन सरपंच ने इन इल्जामात को मुस्तरद कर दिया है। हस्सापुर ग्राम पंचायत नसरतपुर के साथ मुल्हिक है। इस ग्राम पंचायत में सरपंच नसरतपुर से मुंतखब होकर आए हैं, लेकिन हस्सापुर के मकामी समाजी कारकुनों का इल्जाम है कि सरपंच देवीदास सरोदे का ताल्लुक नसरतपुर से है, इसलिए हस्सापुर में तरक्याती कामों में तासुब किया जा रहा है। हस्सापुर में तरक्याती कामों को मुकम्मल नहीं करने और धांधलियों के भी इल्जाम लगाए गए, लेकिन सरपंच देवीदास सरोदे ने इन इल्जाम को सियासी इल्जाम कहकर मुस्तरद कर दिया है और तरक्याती कामों की तकमील बहुत जल्द करने का यकीन भी दिलाया। त्यामध्ये 100% कामं झालेले आहेत। फक्त रेल्वे क्रॉसिंग नसरतपूरची जोडणी राहिलेली आहे रेल्वेच्या परमिशनमुळे। बाकी पूर्ण 100% कामं झालेली आहेत। परवानगी मागितली, याच्यापूर्वी दिली होती, तर पैसे जिल्हा परिषदेने न भरल्यामुळे कॅन्सल झाली। परत आम्ही नव्याने त्यांना अर्ज केला, मागितलेले आहे। पाणी शुद्ध करण्याची तरतूद नाही आणि ते काही गोदावरीचं पाणी डायरेक्ट येत नाही, विहिरीचं पाणी आहे, त्याच्यामुळे शुद्ध करण्याचं अंदाजपत्रकातही काही नव्हतं आणि ते पाणी शुद्धच आहे, जमिनीतलं पाणी आहे। गोदावरीचं अशुद्ध पाणी काही वगैरे येत नाही। हो, टाकीतून पाणी पुरवठा सुरू आहे। बोगस झाली हे विरोधक म्हणून त्याचा आरोप असू शकतो, पण बोगस वगैरे काही झालेलं नाही। कामं नियमाप्रमाणे सगळं झालेलं आहे। हो, पाईप आता तिथं नाला असल्यामुळे तेवढा ते नाला खचल्यामुळे पाईप उघडा पडला, बाकी काही पाईप वगैरे उघडा नाही आहे। नाही, पूर्ण योजना कंप्लीट, बिल अदा केलेलं नाही, बिल आणखी बाकी आहे। रेल्वे क्रॉसिंगची ते परमिशन आल्यावर उर्वरित काम नसरतपूरचं जोडणी झाल्यावर मग ते बिल अदा करण्यात येईल।